भुसावळकरांनो, जरा थांबा आणि विचारपूर्वक मतदान करा. मित्रांनो व माता भगिनींनो, भुसावळ शहरात महाराष्ट्र राज्याचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक राज्याभिषेक सोहळा साजरा करणारे व्यक्तिमत्व कोण? रजनीताई संजय सावकारे. भुसावळ शहरात अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर सजीव महानाट्य नाटिका सादर करणारे व्यक्तिमत्व कोण? रजनीताई संजय सावकारे. भुसावळ शहरात शहीद सुखदेव भगतसिंग राजगुरू यांच्या जीवनावर सजीव महानाट्य सादर करणारे व्यक्तिमत्व कोण? रजनीताई संजय सावकारे. भुसावळ शहरात सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावर सजीव महानाट्य सादर करणारे व्यक्तिमत्व कोण? रजनीताई संजय सावकारे. भुसावळ शहरात युवकांसाठी रोजगार मेळावे आयोजित करणारे व्यक्तिमत्व कोण? रजनीताई संजय सावकारे. भुसावळ शहरात महिलांसाठी उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रम व मेळावे आयोजित करणारे व्यक्तिमत्व कोण? रजनीताई संजय सावकारे. भुसावळ शहरात युवक युवतींना गरबा व दांडियाचे मोफत प्रशिक्षण कोणी दिले? रजनीताई सावकारे यांनी. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभक्तीपर उपक्रम व कार्यक्रम राबवून देशाभिमान जागविणारे व्यक्तिमत्व कोण? रजनीताई संजय सावकारे. भुसावळ शहरात आखाजी निमित्त महिलांसाठी आठवणींचे माहेरघर हा उपक्रम राबविणारे व्यक्तिमत्व कोण? रजनीताई संजय सावकारे. भुसावळ शहरातील ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान सोहळा आयोजित करणारे व्यक्तिमत्व कोण? रजनीताई संजय सावकारे. भुसावळ शहरात सांस्कृतिक कला आणि क्रीडा उपक्रम राबविणारे व्यक्तिमत्व कोण? रजनीताई संजय सावकारे. तुमचा विचार अगदी महत्त्वाचा आहे, म्हणूनच मतदान करण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात घ्या. विरोधात उभे असलेल्या एका तरी उमेदवाराचे काहीतरी समाजकार्य आहे का, याचा आपण विचार करावा. ते कशासाठी व कोणासाठी उभे आहेत? ते सत्तेच्या विरोधात असताना शहराचा विकास कसा करतील याचा देखील आपण विचार करणे आवश्यक आहे. भुसावळ शहरातील व परिसरातील नागरिकांसाठी विविध उपक्रम राबविणारे व्यक्तिमत्व म्हणजे रजनीताई संजय सावकारे. त्या मंत्री महोदय संजय भाऊ सावकारे यांच्या पत्नी असल्या तरी त्यांचे कार्य आणि कर्तृत्व अगदी सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे आहे. समाजसेवा उपजतच त्यांनी अंगीकारलेला असून त्या भुसावळ शहराच्या नगराध्यक्ष झाल्यास निश्चितच भुसावळ शहराला स्वच्छ, सुंदर व प्रगत शहराचा दर्जा प्राप्त करून शहर राज्यात व देशात लौकिक मिळवेल असा आम्हाला विश्वास आहे. त्यामुळेच दिनांक 2 डिसेंबर रोजी आपण महायुतीच्या उमेदवार रजनीताई संजय भाऊ सावकारे यांचा अनुक्रमांक 5 आणि कमळ या निशाणी समोरील बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करावे.